नमस्कार. वैद्य बावडेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आयुर्वेदीय आहार औषधं बघत आहोत. आयुर्वेदामध्ये आहारालाच औषधासारखं महत्त्व आहे. आहारातल्या अनेक पदार्थांचा उपयोग आपण औषध म्हणून करू शकतो. या मालिकेमध्ये आपण बघत आहोत आयुर्वेदीय पानके सरबते. आज आपण पाहणार आहोत चिंचा निंबू पानक. चिंच आणि लिंबू यांचं पानक सरबत. यासाठी लिंबाचा रस 100 मिलीलिटर. हिवाळ्यामध्ये लिंबाचा खूप चांगला रस असतो, अशावेळी हा रस घ्या. चिंच 50 ग्रॅम, साखर चवीपुरती, मीठ चवीपुरतं. आता जुनी चिंच घ्या, 50 ग्रॅम चिंच. मीठ लावलेली चिंच असेल तर ती धुवून घ्या. 100 मिलीलिटर गरम पाण्यामध्ये ती 15 ते 20 मिनटं भिजत ठेवा. नंतर त्याचा कोळ करा. हा कोळ गाळून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस 1 वाटी घाला. चवीप्रमाणे साखर मीठ घाला. हे सरबत उत्तम पाचक आहे. सर्व प्रकारच्या अजीर्णामध्ये याचा उपयोग होतो. अजीर्णामुळे जुलाब होत असतील तर त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आता हे सरबत घेत असताना लक्षात ठेवायचं की एकावेळी एकदम सगळं सरबत न घेता एक चमचा सरबत 10 मिनिटांनी 10 मिनिटांनी असं दिवसभर घेत राहावं. जुलाब होतात यासाठी अनेक कारणं असतात. त्यातलं अजीर्ण हे महत्त्वाचं कारण आहे. जर शिळं अन्न खाल्लं तर त्यामुळे काही वेळा अजीर्ण होतं. रात्रीचं अन्न न पचता पुन्हा अन्न खाल्ल्यामुळे अजीर्ण होतं. भूक नसताना आग्रहाचं जेवण केलं तर अजीर्ण होतं. कच्चं अन्न, अर्धवट शिजलेलं अन्न खाल्लं तर अजीर्ण होतं. अशा सगळ्या अजीर्णाच्या प्रकारामध्ये अजीर्णाचा परिणाम म्हणून, म्हणजे अन्न न पचल्याचा परिणाम म्हणून जुलाब होतात. हे जुलाब दुर्गंधीयुक्त असतात. हे जुलाब झाल्यानंतर खूप थकवा येतो. अशावेळी हे सरबत द्यावं. आणखी एक प्रकारचं अजीर्ण म्हणजे विरुद्ध अन्नामुळे होणारं अजीर्ण. विरुद्ध अन्न हा शब्द आपल्याला ऐकून माहीत आहे. दूध आणि फळ एकत्र खाणं हा एक विरुद्ध अन्नाचा प्रकार आहे. मांस आणि दूध एकत्र खाणं हा एक प्रकार आहे. यामध्ये मासे आणि दूध एकावर एक घेणं किंवा मांसाशन करून त्यावर आईस्क्रीम खाणं, त्यामुळेही अजीर्ण होतं. फ्रूट सॅलड करून ठेवायचं आणि ते 2-3 दिवस खाल्लं फ्रीजमध्ये ठेवून तरही अजीर्ण होतं. अशा सर्व प्रकारच्या अजीर्णामध्ये जर जुलाब झाले तर खूप थकवा येतो. दिवसातून 5-6 वेळा जुलाब होतात. थकवा आणखी येतो. अशावेळी हे सरबत द्यावं. पायातून गोळे येत असतील तर हे सरबत द्यावं. या सरबतामुळे थकवा भरून येतो आणि उत्साह येतो. असं हे सर्व प्रकारच्या अजीर्णावर खूप उपयोगी आहे. आपण अवश्य करून बघा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कळवा. आपल्या सगळ्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. यापुढे अशीच आणखी पानकं सरबतं घेऊन येऊ. आपल्या भेटीला लवकरच येऊ. धन्यवाद.